लग्न समारंभ संपला, ढोल ताशे थांबले, पाहुणे निघून गेले आणि नवरा नवरी पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या घरात पाऊल ठेवत होते. नवरीच्या चेहऱ्यावर थोडी लाज, नवऱ्याच्या चेहऱ्यावर खटाळ हसू. दार बंद होतं. सगळ्यांच्या नजरा जणू त्यांच्या गोपनीय आयुष्यापासून दूर झाल्या. पण जे पुढे घडलं ते कोणाच्याही कल्पनेच्या बाहेर होतं. नवरदेव अचानक नवरीचा हात धरून तिला ओढायला लागला. ती घाबरून म्हणाली, असं नको, थांबा. परंतु तो थांबला नाही. ती जमिनीवर पडली तरी त्याने हात सोडला नाही. तिच्या हसण्यात आता चिंता आणि किंचित वेदना मिसळल्या होत्या. ती किंचाळली नाही, परंतु तिच्या आवाजात भीती होती. आवरा मला, मी स्वतः चालते. पण तो जणू ऐकायला तयार नव्हता. कॉरिडॉरमध्ये तिचा घुंगट ओढत, तिचा लहंगा सरकवत तो तिला ओढतच राहिला. शेजाड्यांनी दार उघडून पाहिलं. लग्नानंतर लगेच हे काय चाललंय? सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, हा नवरा खरंच अशा वागणुकीचा आहे का? ही मुलगी कोणत्या संकटात अडकली आहे? कथा इथे एकदम गंभीर वळण घेत होती. नवरीचे डोळे पाणावले होते, जणू ती हलकेच म्हणत होती, मी असं स्वप्न पाहिलं नव्हतं. आता सगळेच श्वास रोखून शेवटची वाट पाहत होते. आणि मग ट्विस्ट. नवरा अचानक थांबला, मोठ्याने हसत म्हणाला, अगं मला वाटलं तू म्हणशील मला उचलून आत घे, म्हणूनच मी म्हणालो, चला खेळूया थोडा मजेदार एंट्री गेम. नवरीनेही खिलखिलत त्याला चापटी मारली. म्हणलं होतं ना, मला उचलून घे, ओढत नाही. सगळे हसले. ज्यांना सीन दिसत होता त्यांची भीती आता वेड्या विनोदात बदलली. खरं तर हे दोघांचं फनी एंट्री चॅलेंज शूट होतं. नवरदेव तिला ओढून आत आणतोय असं दिसत असलं तरी ते दोघेही आधीपासूनच हा खेळ खेळत होते. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटते ते खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लोककट्टा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.